श्री स्वामी समर्थ सगळ्या स्वामी भक्तांना. तर चला पाहूया स्वामी महाराजांचा काय संदेश आहे तुमच्यासाठी. तुमसे गलतियाँ हुई है तो मान लो, माफी मांग लो, आंतरिक सुकून मिलेगा. तर तुमच्याकडनं काहीतरी चुका झाल्या आहेत आणि तुम्हाला आहे ना आंतरिक सुख मिळत नाही आहे किंवा तुमचं मन आहे ना ह्याला शांती मिळत नाही आहे आणि तुम्ही खूप जास्त त्रस्त असता किंवा खूप जास्त बेचैन असता आणि तुमचं मन कुठे रमत नाही आहे. तुम्हाला खूप असा प्रॉब्लेम्स वाटतात किंवा तुमचं ना असं चित्त कुठे लागत नाही आहे. तर इथे स्वामी महाराज तुम्हाला म्हणतात की तुझं चित्त न लागणं, तुझ्याकडनं काहीतरी चुका घडल्यात आणि त्या चुका तुला माहिती सुद्धा आहेत की काय घडल्यात. पण त्या बाबतीत तू आत्तापर्यंत काहीही खंत किंवा त्या बाबतीत तू आत्तापर्यंत काहीही पश्चाताप बाळगलेला नाही आहेस. एकदा पश्चाताप बाळग, खंत बाळग, तुला आंतरिक सुकून म्हणजे आंतरिक मनाला शांती नक्की मिळणार. ईश्वर अच्छे लोगों के साथ हमेशा ईश्वर अच्छे लोगों के हमेशा साथ है और रहेंगे. बस वो कोई हर बार चमत्कार नहीं करते, आपको काबिल बनाते. तर इथे स्वामी महाराज सांगतायत की स्वामी महाराज सदैव तुमच्यासोबत आहेत. स्वामी महाराज हे प्रत्येक त्या भक्तासोबत असतात जे चांगले आहेत, जे मनाचे शुद्ध आहेत, जे विचारांचे शुद्ध आहेत आणि स्वामी महाराज अशा भक्तांच्या नेहमी सोबत असतात. तर इथे तुम्हाला महाराज तेच म्हणतात की तू जर चांगला आहेस ना तर मी नेहमी तुझ्या सोबतीला आहे. पण जर तू समजशील की प्रत्येक वेळेस स्वामी महाराजांनी काहीतरी चमत्कारच करावा, माझ्यासाठी चमत्कारच करावा, तर हे शक्य नाही आहे. मी तुला त्या कामाच्या बाबतीत किंवा त्या कामाच्या लायक बनवतो. म्हणजे मी तुझ्यामध्ये असे बदल घडवतो की तू त्या कामाला स्वयं करण्यास सक्षम राहशील. बाकी मी तुझ्या सोबतीला किंवा मी तुझ्या पाठीशी नेहमी आहे. स्वामी महाराज नेहमी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस म्हणजे न भीता तू ॲक्शन घे, न भीता तू पुढाकार घे, बाकी सगळं मी सांभाळून घेईन. तर इथे पुन्हा स्वामी महाराज तुम्हाला तेच म्हणतात आहे की तू जर प्रत्येक वेळेस माझ्या चमत्कारावर सगळं सोडून देशील तर नाही होणार. काही काही गोष्टी आहेत त्या तुला स्वयं करण्याची सुद्धा गरज आहे. आणि ते स्वामी महाराज तेच म्हणतात आहे की स्वामी महाराजच तुम्हाला त्या गोष्टींना करण्यासाठी सक्षम बनवतात. त्यामुळे स्वामी महाराजांचं नामस्मरण तर कधीच विसरू नका भक्तांनो. कारण मोठे मोठे चमत्कार स्वामी करतातच, अशक्य गोष्टींना शक्य करतात आणि आम्ही सुद्धा शॉक्ड होतो की अरे हे सगळं चमत्कार झालं. पण काही काही गोष्टी अशा असतात जे स्वामी महाराजांना तुमच्या हातूनच घडवून घ्यायचे असतात. की इथे हाच मेसेज तुम्हाला आला आहे. आणि अजून एक पाहूया स्वामी महाराजांचा संदेश काय आहे तुमच्यासाठी. जो गया उसे भूल जाओ, जो खोया उसे जाने दो, तुम्हारे लायक होगा, बेहतर बनकर आएगा, नहीं तो बहुत बड़े नुकसान से बचोगे. ते बहुत बडे नाही आहे पण मला आतून झालं. तर तुम्हाला या गोष्टी आता हिंदीमध्ये मी जरी म्हणाले तरी तुम्हाला कळालं असेल.